सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि माझे जे व्ह्यूअर्स आहे त्यांनाही सर्वांना सलाम प्रियजनांनो आणि प्रभू येशू मसीहच्या सुंदरशा पवित्र नावात तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते। हे सुंदर समयात परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला हा समय आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया। त्याची उपकार स्तुती करत त्याच्या अंगणात त्याची स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करूया। प्रियजनांनो, हा सुंदरसा समय परमेश्वराने मला आणि तुम्हाला दिलेला आहे, तो असाच नाही दिलेला आहे प्रियजनांनो, तर त्याची स्तुती, त्याचा गौरव, त्याचा महिमा, त्याची साक्ष आणि त्याला स्थान देणारं, त्याला प्रथम स्थान देणारं हे जी पहिली आज्ञा आहे आपल्याला, सर्वात प्रथम आज्ञा, दोन आज्ञावर पूर्ण आपला बायबल निर्भर आहे। ते दोन मोठ्या आज्ञा कोणती आहे? परमेश्वराला, आपल्या जिवंत देवाला प्रथम स्थान, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण हृदयांतकरणाने प्रथम स्थान, त्याच्यावर खरी प्रीती करणारं, प्रथम प्रीती देवावर संपूर्ण बुद्धीनं, संपूर्ण शक्तीनं, संपूर्ण जीवाने त्याच्यावर खरी प्रीती करणारं। आणि दुसरी आज्ञा आहे की आपल्याला आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची। शेजारी को जो आपल्या समोर अत्यंत गरजवंत व्यक्ती आहे, तो आपला शेजारी प्रियजनांनो। आणि हे सुंदरसं मार्गदर्शन परमेश्वराने आपल्याला त्याच्या महान अशा जिवंत वचनाच्या दाखलेच्या द्वारे, एक्झाम्पल्सच्या द्वारे त्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। हे जे बायबल आहे प्रियजनांनो, हे साधं बुक नाही आहे, तर हे त्याचं लिखित जिवंत वचन आहे। लिखित वचन म्हणजे काय? प्रॉमिस, हे होणारच, 100% होगा होगा होगा। प्रियजनांनो, हे जिवंत वचन आहे, कारण आपला परमेश्वर हा खरा जिवंत देव आहे। आपला परमेश्वर हा प्रियजनांनो, तो किती खरा आहे, तो किती विश्वासू आहे। आपण त्याच्याशी बेईमानी करतो, पण तो विश्वसनीय परमेश्वर आहे, तो विश्वसनीय परमेश्वर आहे। त्याची प्रीती अशी पवित्र आगापीचा अर्थ काय प्रियजनांनो? ग्रीक शब्द आहे हा, ग्रीक शब्द आगापी म्हणजे पवित्र प्रीती आहे। परमेश्वराची जी प्रीती आहे ना, त्या प्रीतीशी आपण कोणत्याही मनुष्याची टॅली नाही करू शकत। अरे हा तसा आहे नाही करू शकत। की जी माता जन्म देते आपल्या मुलाला, ती माता सुद्धा आपल्या लेकराला विसरून जाते, परंतु परमेश्वर तुम्हाला आणि मला तो विसरत नाही। प्रियजनांनो, माझं लेकरू कुठं आहे? मला माझं लेकरू पाहिजे। तो आपल्या समोर उभा राहतो, तो आपल्याला विनंती करतो की चल माझ्या मुला, चल माझ्या मुली, घरी चल, आता तरी तू घरी चल, याचा अर्थ काय प्रियजन? आता तरी तू माझ्या मार्गात ये, आता तरी तू माझ्या मार्गात ये। हा मार्ग आहे जीवनाचा मार्ग, स्वर्गाचा द्वार हा आहे। प्रभू येशू मसीह स्वर्गाचा द्वार आहे। तो तुम्हाला मला सतत बोलावत आहे प्रियजनांनो। आणि आज तुम्हाला मला त्यांनी केवळ बोलवलं नाही, तर त्यांनी तुम्हाला मला निवडलेलं आहे की हे माझं लेकरू आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे प्रियजनांनो। आणि केवढा मोठा हा आनंद आहे, केवढी मोठी ही श्रीमंती आहे प्रियजनांनो। विचार करा की देवादिदेव खुदावन खुदा, ज्यांनी आकाश पृथ्वी सर्व युनिवर्स, संपूर्ण युनिवर्स ज्यांनी बनवलं, ज्यांनी मला आणि तुम्हाला बनवलं, तो जिवंत देव तुम्हाला बोलावत आहे प्रियजनांनो। त्याच्या आवाजाला ओळखून, हो प्रभू मी तयार आहे, जसा अब्राहम माने त्याची तयारी दाखवली, हो प्रभू मी तुझा दास बोलत आहे। प्रियजनांनो, आज तुम्हाला मला ही संधी आहे
प्रियजनांनो, आज सुंदरशा वचनाकडे आपण वळूया. जो अनुभव मी घेतला तो मी अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तो म्हणजे जेव्हा जेव्हा आपण विश्वास ठेवतो परमेश्वरावर, जेव्हा आपण विश्वास ठेवतो, पूर्ण जितके चमत्कार प्रभू येशू मसीहने केले, ते जो जो व्यक्ती त्याच्या जवळ आला, प्रभू येशू मसीहने असं कुठं म्हटले नाही की मी तुला बरं केले, बरं मी तुला बरं केले, मी तुला बरं करतो आणि मग तू विश्वास ठेव माझ्यावर. अगदी नाही. मी तुला बरे केले, मी तुला बरं करणार, आता तू विश्वास माझ्यावर ठेव, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला मग बरं करतो, मी तुला बरं करतो, बरं करतो मी तुला, तू विश्वास ठेव. नाही म्हटलं, नाही म्हटलं. जे जे त्याच्याजवळ आले पूर्ण विश्वासाने आले. तुझ्या विश्वासाने तो आपल्याला उंच करतो. प्रियजना, तुम्ही विचार करा, ती रक्तस्रावी स्त्री जेव्हा प्रभू येशू मसीहच्या गोंड्याला नुसतं स्पर्श करते, किती विश्वास धरते ती. बघा प्रियजनांनो, की मी केवळ प्रभू येशूच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तर मी बरी होईल. तिनं कितीतरी प्रभू येशू मसीहचे चमत्काराबद्दल ऐकलं असेल आणि मनन केलं. सर्वकडे ती जाऊन आली ना, किती दवाखाने गेली असेल ती, किती वैद्यांकडे ती गेली असेल इलाज करायला. सारा पैसा तिने टाकून दिला. शेवटी मग तिला प्रभू येशू मसीहचा चमत्कार करत आहे. प्रभू येशू मसीह अनेक ठिकाणी काय काय चमत्कार करत आहे, तो चमत्काराची गोष्ट तिच्या कानात पडली आणि मग तिनं विश्वास धरला आणि मनाची तयारी केली की मी समोर नाही जाणार. मला रक्तस्रावी स्त्री, किती तिचे हाल असतील, तिला शरीरात ताकद पण नाही उभं राहायला, पूर्ण ती घायल झालेली होती. पूर्ण त्या पूर्ण गर्दीतून गर्दीला चिरून तिनं प्रभू येशूच्या चरणाजवळ जाऊन बरोबर प्रभू येशूच्या गोंड्याला तिला स्पर्श केला. तिचं टार्गेट बघा काय होतं प्रियजन, मी या प्रभू येशू मसीहला टच करेल आणि मी बरी होईल. असा हा विश्वास तिने धरला. विश्वास धरला आणि तिनं अनुभव केला तो चमत्कार. ती बरी झाली. प्रियजनांनो, ती बरी झाली. परमेश्वराला धन्यवाद असो. प्रियजनांनो, खूप अद्भुत परमेश्वर आहे आपला. आणि तो असा साधा परमेश्वर नाही, तो मोठे मोठे चमत्कार त्याने केले. यीशु है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. यीशु है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह त्या शिष्यांना म्हणतात, मला कोणी स्पर्श केला. शिष्य म्हणतात, एवढी मोठी गर्दी आहे, एवढी मोठी गर्दी, तू कोणी तुला स्पर्श करणार, असं सगळे तुला स्पर्श करतच आहे. नाही म्हणतो, मला ज्याने स्पर्श केला तो वेगळा स्पर्श होता, माझ्यातून शक्ती निघाली. काय म्हणतात प्रभू येशू मसीह, माझ्यातून शक्ती निघाली. मग ती स्त्री पूर्ण बरी झालेली पाहिजे. ती स्वतःला मी बरी झाले. तिच्या विश्वासाने बघा, तिनं विश्वास झाला आणि प्रभू येशूचा तिनं चमत्कार पाहिला आणि ती ठामपणे आली की मी तुम्हाला स्पर्श केलेला आहे. प्रभू येशू, मी तुम्हाला स्पर्श केलेला आहे. मग ती सांगते की मी 12 वर्षापासून, प्रियजनांनो, 1-2 महिने नाही, 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, तर 12 वर्ष म्हणजे काय, 12 वर्ष तिला रक्त वाहून तिची कशी हालत झाली असेल, कशी तिची HB जे आपण म्हणतो हिमोग्लोबिन किती डाऊन झालं असेल. प्रियजन, एकदम मरणाच्या पंथावर आली असेल तिनं. कशी परिस्थिती, ती अशी, तिला चालायला पण उभं राहायला पण ताकद नव्हती. प्रियजनांनो, अशा तिच्या हालतमध्ये ती
पूर्ण गर्दीला चिरून आपण कसं क्रॉल करतो कुबड्यासारखं असं चालत तिनं कसं तरी करून हिम्मत केली की मला आज प्रभू येशू मसीहला टच करायचंय. बस काय हो मी प्रभू येशू मसीहला टच करणार आणि मी बरी होणार. एवढा तिचा प्रबळ विश्वास, असा तिचा भक्कम आणि मजबूत विश्वास होता. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी कसा विश्वास धरतो? प्रियजनांनो, मी फक्त प्रार्थना करेल विश्वासाने. परमेश्वर माझी प्रार्थना 100% ऐकणार. थोडा समय लागेल, परंतु 100% माझ्या प्रार्थनेचं तो उत्तर देणार म्हणजे देणार. प्रियजनांनो, आज तुम्ही आणि मी कसे विश्वासात आहोत? वचन रफली नका वाचू. हे रफली खूप लोक वाचतात प्रियजनांनो. आणि या वचनाचा परमेश्वराने दिलेलं हे लिखित प्रॉमिस वचन आहे. वचन म्हणजे काय? प्रॉमिस. त्याचं लिखित वचन आहे, त्याच्या हाताने लिहिलेलं लिखित वचन आहे. त्या वचनाचा सन्मान करा प्रियजनांनो. खोल हृदयांतकरण जीवात्म्यातून त्या वचनाचा सन्मान करा, आदर द्या त्याला. त्या वचनाचा आदर करा की हे वचन परमेश्वरात तू मला दिलेलं आहे आणि मी या वचनाला आता धरलेला आहे आणि मला तुझ्या वचनात पूर्ण विश्वास आहे की 100% 100% होगा. मला परमेश्वर देणारच. आज नाही उद्या मला तो माझं स्वतःचं घर देणारच. आज नाही उद्या मला परमेश्वर मला चांगला रोजगार देईल. आज न उद्या मला परमेश्वर माझं लग्न होऊ देईल. अनेक प्रश्न आहेत सर्वांना. आज न उद्या मला लेकरू होईल. आज न उद्या मला माझं स्वतःचं हक्काचं घर होईल. आज जरी मी भाड्याने राहतो, परंतु उद्या मला परमेश्वर कसा पण करून मार्ग खोलेल म्हणजे खोलणारच. परमेश्वर प्रभू येशू मसीह म्हणतो, मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच जीवन आहे, मीच पुनरुत्थान आहे. माझ्याशिवाय पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. स्वर्गाचा द्वार प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, असा महान प्रतापशाली देवादिदेव खुदावन खुदा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तुम्हाला माझ्यावर, तुमच्यावर आणि माझ्यावर अतोनात प्रीती करतो. प्रियजनांनो, त्याचा अनुभव घेऊन पहा तो कसा परमेश्वर आहे. बघा, जेव्हा त्या स्त्रीला त्यांनी प्रभू येशू मसीह असे करून बघतात, किती आनंद त्या स्त्रीला झालेला आहे की मी इतकी घायल होते 12 वर्षापासून, मला कोणी नाही बरं केलं. पण या परमेश्वराने मला, या प्रभू येशू ख्रिस्ताला मी फक्त टच केला गोंड्याला. फक्त गोंड्याला. प्रियजनांनो, फक्त गोंडा म्हणजे काय? कपडा आणि कपड्याच्या खाली जे गोंडे राहायचे सुंदर, त्या यहुदी लोकांमध्ये ते तसा तो पोशाख होता. आणि प्रभू येशू मसीह यहुदाच्या कुळात त्यांनी जन्म घेतला, तर त्यांचा पोशाख असा होता प्रियजनांनो. आणि तो सुंदरसा गोंडा तिनं स्पर्श केला. किती तो विश्वास तिनं धरला. आज तुम्हाला मला कोणता गोंड्याला स्पर्श करायचा आहे? कोणता गोंडा परमेश्वराने दिलेला आहे? विश्वास धरा प्रियजनांनो. होणार म्हणजे होणारच. हे लिखित वचन आहे, त्याचं प्रॉमिस लिखित वचन आहे. पूर्ण हृदयांतकरण जीवात्म्याने विश्वास धरून त्याच्या अनुभवाला, त्याच्या महान अशा चमत्काराला, मिरक्कलला तुम्ही पाहाल आणि देवाची स्तुती आराधना कराल. आणि परमेश्वर तुमच्या माझ्या पापांची क्षमा करतो. आणि प्रभू येशू मसीह आपल्याला शुद्ध करतो. आणि शुद्ध करून काय करतो? त्याचं नवीन जीवन तो आपल्यामध्ये देतो. त्याचं सार्वकालिक जीवन प्रियजनांनो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये तो भरभरून देतो. आणि
इतकं देतो, इतका आनंद होतो, इतका आनंद मिळतो, इतकी शांती मिळते प्रियजनांनो, ते वर्णन नाही करू शकत. माझी मम्मी बोर्डिंग शाळेत शिकलेली आहे, ख्रिश्चन बोर्डिंग शाळेत. तर तिथं सुंदर परमेश्वराचे गीतं म्हणायचे आणि ते आम्हाला म्हणून दाखवायचे प्रियजनांनो. बहिणींनो सांगा जाता हो कोठे, तोंड फिरवून सूर्याच्या वाटे, आनंदी आनंद आनंद भरे, मनी पाहताना प्रभूला त्वरे, सुखानंदे जातो वाट क्रमुनी, प्रेमानंदे गातो ख्रिस्तास्तवनी, आनंद तरी बहिणींनो पाय थकती, तेथे पोचल्याने काय ये हाती, आनंदी आनंद आनंद भरे, मनी पाहताना प्रभूला त्वरे. या गाण्याचा अर्थ आहे एकदम सोपा अर्थ आहे प्रियजनांनो, की जे विश्वासू बहिणी आहेत ते चालले कुठे, प्रेमानंदे चालले कुठे, कोणत्या देशात, प्रकाशाच्या प्रभू येशूच्या मार्गात चालले ते. आणि आणि ह्या ज्या बहिणी आहेत तर ते त्यांना म्हणतात तिथं पोचल्याने तुम्हाला काय मिळणार, तिथं पोचल्याने तुम्हाला काय येणार हाती, तुमचे पाय थकतील, तुमचे पाय थकतील, तुम्ही नका जाऊ तिकडे असं म्हणतात बघा. पाय थकतील त्याचा काय अर्थ आहे माहिती, आपल्याला पुष्कळ आपल्याला संकट येतील, संकट येतील, क्लेश येतील, दुःख येतील, रोग येणार, आजार येणार, रोगराई आजार येणार, आपत्ती विपत्ती येणार, बले, नग्नता, उपासमार, काय काय संकट येतील. परंतु त्या सर्व संकटांमध्ये प्रभू येशू मसीह तुम्हाला तुमच्यासोबत आणि माझ्या संगती उभा आहे. म्हणून भिऊ नका. 365 डेज, एका वर्षाचे ना, एक वर्षाला किती दिवस असतो, 365 डेज, आणि तेवढे 365 टाइम्स या बायबलमध्ये, परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर मला आणि तुम्हाला म्हणतो, भिऊ नको, भिऊ नको, मी तुझ्या संगती आहे, मी तुझ्या संगती सदोदित, जगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुझ्या संगती आहे. प्रियजनांनो, हे वचन आपल्या जगात कोण देणार, कोण अशी प्रीती करणारा परमेश्वर आहे, कोण असं वचन देणार, कोण असं जीवन देणार, कोण असं प्राण देणार, कोण असं बलिदान देणार, कोण असा पुनरुत्थित होईल, कोण असा ज्याचा स्वर्गारोहण झाला, तो महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्याचं आगमन होणार आहे. तो आता येईल, तर त्याच्या संपूर्ण राज्य वैभवाने येईल आणि तो आपल्या वधू आत्म्यांना नेण्यासाठी तो येणार आहे. तो आपल्या आत्म्याचा वर आहे आणि तो आपल्याला वधू आत्मा म्हणून तो आपल्या संगती नेणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, का तुमची आणि माझी तयारी आज आहे काय? स्वतःच्या हृदयांतकरण जीवात्म्याचा एक्झामिन करा की मी आणि तुम्ही तयार आहोत का प्रभू येशू मसीह संगतीत जाण्यासाठी. प्रियजनांनो, हे जर आपण करतो, विश्वास, पूर्ण मजबूत विश्वास, जगातलं काही जग इकडं हो का तिकडं हो, आकाश पृथ्वी टळून जाईल, परंतु परमेश्वराचं जिवंत वचन कधी टळणार नाही. काना मात्रा बिंदू टळणार नाही, कारण त्याचं जिवंत वचन आहे. परमेश्वराचं हे लिखित जिवंत वचन आहे. या वचनाला दृढ धरून, त्याच्या विश्वासात दृढ धरून त्याच्यावर खरी प्रीती करणारं असं हृदयांतकरण जीवात्मा परमेश्वर तुम्हाला आणि मला देव.
त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने तुम्हाला मला भरभरून काढो. आमेन.